आज प्रैक्टिकल नंबर सेकंड हम स्टार्ट करने वाले हैं माइक्रोमीटर स्क्रू गॉज। ये जो भी पार्ट यहाँ पे इस पेज पे दिया गया है ये सब टोटली थ्योरेटिकल पार्ट है। आपके पास जब मैनुअल मिलेगा तब आप सब ये थ्योरेटिकल पार्ट देख सकते हो और पढ़ सकते हो। मिनिमम थ्योरेटिकल बैकग्राउंड निकलने का फॉर्मूला यहाँ पे दिया गया है, ठीक है। वेरी सिंपल फॉर्मूला है, आप भी देख सकते हो यहाँ पे। एल सी इज इक्वल टू पिच ऑफ द स्क्रू डिवाइडेड बाय नंबर ऑफ डिविजन्स ऑन सर्कुलर स्केल। पिच ऑफ द स्क्रू बोले तो स्मॉल पी, नंबर ऑफ डिवीजन ऑन द सर्कुलर स्केल बोले तो एन। नो जीरो एरर, नो जीरो एरर बोले तो यहाँ पे देखिए ये है एक्सियल लाइन, एक्सियल लाइन यहाँ पे है, ये देखो ये लाइन एक्सियल लाइन का है। और ये जो रीडिंग है जीरो रीडिंग ये सर्कुलर स्केल का रीडिंग है। सर्कुलर स्केल का रीडिंग एग्जैक्टली एक्सियल लाइन के बराबर सामने है, इसलिए हम इसे बोलते हैं जीरो एरर और नो एरर व्हेन जीरो ऑफ सर्कुलर स्केल इज कोइंसाइडिंग विथ एक्सियल लाइन। और सेकेंड वन इज नेगेटिव जीरो एरर। इस फिगर में आप देख सकते हो यहाँ पे ये है एक्सियल लाइन, जीरो रीडिंग कहाँ पे है, अबव द एक्सियल लाइन है, यहाँ पे देख सकते हो। इक्वल है क्या, नहीं है। कोइंसाइडिंग है क्या, बिल्कुल नहीं है। देखो यहाँ पे लिखा है जीरो ऑफ सर्कुलर स्केल इज अबव द एक्सियल लाइन, ओके। इसे बोलते हैं हम नेगेटिव जीरो एरर। पॉजिटिव जीरो एरर, पॉजिटिव जीरो एरर में इंस्ट्रूमेंट में जो भी एरर आता है वो एरर आपको यहाँ पे देखना है। ये है एक्सियल लाइन, जीरो जो भी रीडिंग है वो एक्सियल लाइन के बिल्कुल नीचे है, बोले तो बिलो है। जीरो ऑफ सर्कुलर स्केल इज़ बिलो द एक्सियल लाइन। ये है हमारा इंस्ट्रूमेंट माइक्रोमीटर स्क्रू गॉज। इसे बोलते हैं जॉज। 2 जॉज हैं यहाँ पे। मैं जब इस सर्कुलर स्केल को स्लोली रोटेट करूँगा तब इसके जॉज ओपन हो जाएंगे। ये हैं स्ट्रॉन्ग कर्व्ड फ्रेम माइक्रोमीटर स्क्रू गॉज का। और यहाँ पे दिखेगा इसके अंदर मेन स्केल है, आप देख सकते हो यहाँ पे। इसे मैं स्लोली रोटेट करूँगा तो मेन स्केल दिख जाएगा। ये देखो ये मेन स्केल है, सर्कुलर स्केल है, इसे बोलते हैं स्लीव। और ये हेड है, ओके। यहाँ पे आप देख सकते हो यहाँ पे एक्सियल लाइन आपको बिल्कुल दिख रहा है, बराबर है, ओके। यहाँ पे भी है, ये भी फिगर यहाँ पे दिया गया है, ये भी ऑब्झर्व कर। प्रॅक्टिकल करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत ते आपण पाहतो। सिरियल नंबर 1 पर्टिक्युलर्स। फर्स्ट वन इज माइक्रोमीटर स्क्रू गॉज, सेकंड वन इज मेटॅलिक स्पेयर, थर्ड वन इज प्लेट और वुडन ब्लॉक, फोर्थ वन इज थिन मेटल वायर, ओके। ऑब्जर्वेशन एंड कैलकुलेशंस। फर्स्ट we find observations. What is the first observation? Pitch of the screw, distance traveled by the screw on main scale in one rotation, okay. वन रोटेशनमध्ये जो काही मेन स्केलवरचा डिस्टन्स ट्रॅव्हल्ड होतो तो डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचा आहे। डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द स्क्रू ऑन मेन स्केल इन वन रोटेशन, ओके। नाव सी एक रोटेशन मी देतो याला, या ठिकाणी जीरो आहे, बरोबर आहे। जीरो पूर्ण स्लोली रोटेट होत पुन्हा परत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 और 100। मेन स्केलवरचे जे 2 स्मॉल डिव्हिजन्स असतात त्या स्मॉल डिव्हिजन्समधला जो काही डिफरन्स असेल तो आपला नॉट 0.1 इतका असतो, लक्षात घ्या, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन सर्क्युलर स्केल। हे पहा टोटल नंबर्स ऑफ डिव्हिजन ऑन सर्क्युलर स्केल 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. Now written here n is equal to 100. Now simply find LC, least count of micrometer screw gauge, P divided by n. What is answer? What is a P? P is a 0.1. See here, 0.1, okay, divided by 100.
What is answer? 1 into 10 raised to minus 3. Means I am written here, this is the LC of micrometer screw gauge 0.001. LC of micrometer screw gauge. And now कुठला एरर आपल्याला या ठिकाणी मिळालेला नाही, म्हणून आपण लिहू शकतो नो झिरो एरर, नो एरर. आणि या ठिकाणी झिरो असेल बिकॉज आपल्याला इन्स्ट्रुमेंटमध्ये कुठलाच एरर आढळलेला नाही आहे. मेजरमेंट ऑफ डायमीटर थिकनेस मीन्स ऑब्झर्वेशन टेबल. ओके, विच वन इज ऑब्जेक्ट हियर? फर्स्ट वन इज मेटॅलिक स्पेअर. दिस इज द मेटॅलिक स्पेअर. This is the wooden block, thin metallic wire. ओके, आता सुरुवातीला आपल्याला फर्स्ट मेटॅलिक स्पेअरचे 3 रीडिंग्स नोट डाऊन करायचे आहेत. त्या पद्धतीने फिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. ठीक आहे, ज्यावेळेस हात इन्स्ट्रुमेंटमध्ये व्यवस्थितपणे फिट होईल त्यावेळेस तुम्हाला एक साऊंड लिसन होईल अशा प्रकारचा. मग आपला इन्स्ट्रुमेंट व्यवस्थितपणे अरेंज झालेला आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. या ठिकाणी 3 रीडिंग तुम्हाला घ्यायचे आहेत. डायमेन्शन, डायमीटर ऑफ DS, डायमीटर मेजर करतो आहे आपण. फर्स्ट एकाच स्पेअरचं 3 रीडिंग घ्यायचे, फक्त प्लेस बदलायचं आहे. फर्स्ट रीडिंग, सेकंड रीडिंग, थर्ड रीडिंग. टेक डाऊन फर्स्ट. दिस इज द मेन स्केल. यू टेक 0.1 इज डिफरन्स इज 0.1. दॅट्स वाय यू टेक हिअर इज 0, 5, 10, this one line is 11. That's why your reading is 0.11. Okay, सेम प्रोसीजर फॉलो करना है और बाकी के 2 रीडिंग भी लेने हैं. मैं डायरेक्टली यहाँ पे रिटर्न करता हूँ, वही रीडिंग यहाँ पे आने वाला है 0.11, 0.11. ओके, और CSD देखो, CSD बोले तो सर्कुलर स्केल के ऊपर का रीडिंग, जो भी रीडिंग एक्सेल लाइन को बराबर इक्वल है वो रीडिंग नोट डाउन करना है. 0 यहाँ पे है, ये 90 है, 94 का लाइन बराबर, 94 का लाइन बराबर यहाँ पे मैच हो रहा है एक्सेल लाइन को 94. रिमूव करना है. अब दूसरा ऑब्जेक्ट लेना है, इसका भी थिकनेस मेजर करना है ब्लॉक का. अब आप रीडिंग नोट डाउन कर सकते हो. देखो, फर्स्ट टेक इट MSR 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. मीन्स आपका रीडिंग हो गया 0.14. 0.14 सेम लेना है. इसके भी 3 रीडिंग्स आपको लेने हैं. ओके, एंड देन नाउ सर्कुलर स्केल रीडिंग देखो क्या आता है. सर्कुलर स्केल का रीडिंग यहाँ पे 20 है, ये 25 एग्जैक्टली एक्सेल लाइन को बराबर इक्वल है 25. ओके, टेक डाउन 25. ठीक है, यहाँ पे मैंने बराबर फिट करके ले लिया है, देख सकते हो आप. यहाँ पे रीडिंग लेना है. देखो 0 है, 1, 2, 3 मीन्स 0.3. इसका रीडिंग हो गया 0.3. और कोइंसाइडिंग लाइन एक्सेल लाइन को बराबर सर्कुलर स्केल का ऊपर का जो भी रीडिंग है एग्जैक्टली मैच 10 आ रहा है. यहाँ पे आप देख सकते हो, यहाँ पे ये एक्सेल लाइन है, ये 10 है, बराबर 10 यहाँ पे शो हो रहा है. फाइंड हा कॉलम फाइंड करायचा आहे. CSR इज इक्वल टू CSD इंटू LC. CSD तुमच्याकडे आहे, आत्ताच तुम्ही फाइंड केला, त्या हा कॉलम तुमचा CSD असेल. आणि LC देखील तुम्हाला माहिती आहे 0.001 मल्टिप्लाय 94 इंटू 0.001. व्हॉट इज आन्सर? 0.094. I am written here 0.094. Okay, same answer.
सेम आहे, 94च आहे म्हटल्यानंतर त्याच्यामुळे आपण तिन्हीकडे सेम लिहितो आहे. सेम कॅल्क्युलेशनर आहे. नंतर तुम्ही ॲनालिसिस करून बघायचं आहे. त्याच्यानंतर पुढे असणार आहे 25 इंटू 0.001. व्हॉट इज आन्सर? 0.025. 0.025 इंटू 0.001. What is the result? 0.01. Okay, and now simple. Again, next column, find TR. TR is equal to MSR plus CSR. Very simple. Where is MSR? This column. In this column MSR, and CSR, this is the CSR. Only add here. Okay, 0.11 plus 0.094. What is the answer? 0.24. Same return. Okay, and now second again, 0.14 plus 0.025. 0.165. 0.165. Last again MSR, this is the MSR, and CSR. 0.3 plus 0.01. again 0.31. ओके, आता या ठिकाणी दिलेलं आहे CSR इज इक्वल टू TR. म्हणजेच TR म्हणजेच CR असणार आहे, CR म्हणजेच TR असणार आहे. त्यामुळे आपल्याला TR कॉलम मिळालेला आहे. ॲज इट इज हे इकडच्या कॉलममध्ये कॉपी करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, मी ब्रॅकेट दाखवतो आहे, तुम्ही नंतर कॉपी करून घ्या, रिटर्न करा. ठीक आहे, हे ॲज इट इज इथे येणार. आता ॲव्हरेज रिडिंग फाइंड आउट करायचं आहे. ॲव्हरेज रिडिंग इन CM. सिम्पली या कॉलममधल्यांचंच ॲव्हरेज काढायचं आहे. म्हणजेच हा कॉलम असणार आहे. तिन्हींचे प्लस करा, किती होते पहा. 0.204 प्लस 4 किती येतो आहे. मी ते रिटर्न करतो तुमच्या माहितीसाठी. 0.612 डिवायडेड बाय 3 बिकॉज 3 रीडिंग्स. ओके, व्हॉट इज आन्सर? 0. This is your final answer. Average reading in CM 204. ओके, सेम असाच याचा देखील करायचा आहे. 0.165 प्लस 0.165 प्लस 0.165 किती येतो तुम्ही टॅली करा नंतर. 0.495 डिवायडेड बाय अगेन 3. What is the average reading? Divided by 3. This is the 0.165. This is also finally you do it 0.31 plus 0.31 plus 31. What is the answer? 0.93 divided by 3. 0.31. ओके, इथंपर्यंत हा टेबल होता तुमचा ॲव्हरेज रिडिंग इन CM. आता फायनली आपण जातो रिझल्टकडे. रिझल्टमध्ये आलेले व्हॅल्यूज या ठिकाणी तुम्हाला पुटअप करायचे आहेत. ठीक आहे, या ठिकाणी पहा. फर्स्ट काय आहे? ॲव्हरेज डायमीटर ऑफ मेटॅलिक स्पेअर DS. वेअर इज DS? दिस इज डायमीटर DS. अँड व्हॉट इज युअर आन्सर? 0.204. राईट हिअर 0.204. Second one, average thickness of block T. This is a thickness of T, and what is the average reading? 0.165. And last one is average diameter of thin metallic wire DW. See, diameter DW, and what is the answer? 0.31. Okay, students.